अमृतेश्वर बळी मंदिराची कथा व माहिती. महर्षी अगस्त्य आणि दानवत म्हणजे देव आणि राक्षसात फार मोठे युद्ध झाले. युद्धामध्ये दानवांनी आसुरी शस्त्रांचा उपयोग करून देवांची त्रेधा तिरपट उडवली होती. त्यामुळे इंद्रदेव हताश होऊन ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवानी त्यावरती उपाय म्हणून कोतलगिरी पर्वतावर जाऊन श्री शंभू महादेवाची तपश्चर्या करून शंभू महादेवांची मदत घ्यावी असे सांगितले. त्यावेळेस इंद्रदेव या कोतल पर्वतावर आले. त्यांना येथे 2 लिंग स्वरूपातील पिंड दिसली. या ठिकाणी इंद्रदेवांनी रुद्राक्षमाळा परिधान करून सर्वांगाला भस्म धारण करून त्या लिंगावर ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय श्रवाय महादेवाय नमो नम असा अखंड जप केला. त्यानंतर एका लिंगातून अर्धांगी शिव पार्वती व दुसऱ्या लिंगातून अर्धांगी विष्णू लक्ष्मी हे प्रकट झाले व त्यांनी इंद्रदेवांना अमृत कलश दिला. त्यामुळे इंद्रदेवांनी या ठिकाणाचे नाव अमृतेश्वर असे नामकरण केले. या ठिकाणी बळीराजांनी एक तपश्चर्या केलेली होती, म्हणून या ठिकाणाला अमृतेश्वर बळी मंदिर असेही म्हणतात. फार पूर्वीच्या काळी रोज सकाळी कामधेनू या 2 लिंगाच्या पिंडीवर दूध पाणवत असे. त्यामुळे या अमृतेश्वर बळी मंदिराच्या लिंगाच्या चारी कोपऱ्यात गोमातेच्या पायाच्या खुणा आजही दिसतात.